आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय दिल्लीचा निवडणूक निकाल, एक आप बाकी सारे आपदग्रस्त, काय चुकलं, कुठं चुकलं आणि दिल्लीच्या भूकंपानं महाराष्ट्रातल्या युतीला का गेले तडे, या विषयावर आपण करतोय चर्चा. आणि आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. डॉक्टर प्रकाश पवार आत्ता ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या प्रकारे बोललं जात होतं किंवा ज्या प्रकारे तिन्ही सगळ्या पक्षांचे प्रवक्ते बोलतायत, एक मला सांगा, मुळामध्ये खरोखरच दिल्लीचा निकाल हा एकतर स्थानिक आहे का किंवा काय, याच्याबद्दल चर्चा कायम होत असते. एका इंग्रजी पत्रकारानं खूप चांगलं असं म्हटलं आहे, त्याचा मुद्दा असा आहे, तो असं म्हणाला आहे की दिल्लीचा निकाल हा केवळ स्थानिक मुद्द्यांवर नाही याचं भान नरेंद्र मोदींनी ठेवलं पाहिजे आणि दिल्लीचा निकाल हा राष्ट्रीय नाही हे आत्ता अरविंद केजरीवालांनी लक्षात ठेवलं पाहिजे, कारण केजरीवालांपुढे दिल्लीचं आव्हान आत्ता प्राधान्याचं आहे. मला एक सांगा, खरोखरच दिल्लीच्या निवडणूक निकालामध्ये कुठले कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरले, तुम्हाला काय वाटतं? दिल्लीच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे कॅसिनो कॅपिटलिझमचा होता. हा जो कॅसिनो कॅपिटलिझम म्हटलं जातं त्याला हाय रिस्क घेणं असं म्हटलं जातं, किंवा राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या थिल्लर स्वरूपाच्या येतात त्याचा मुद्दा आहे. म्हणजे एका दिवसात पक्षांतर करायचं, दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवायची, किंवा तिसरा मुद्दा आहे की पैशाचा भयंकर वापर करायचा, चौथा मुद्दा आहे की गॅम्बलिंगच्या पद्धतीचं पॉलिटिक्स करायचं. या सर्व गोष्टींना आत्ता सध्या एक नवं वळण मिळतंय. म्हणजे साधारणपणे ही गोष्ट 77ला सुरू झाली होती आणि ती 1991 नंतर वाढत वाढत आता इतक्या टोकाला गेली की दिल्लीमध्ये या गोष्टीला लगाम घालायची अशी इच्छाशक्ती आप आदमीनं पुढे आणलेली आहे. म्हणजे त्यांनी काय केलं तर साधारणपणे त्यांनी पैशाचा जास्तीत जास्त वापर होऊ द्यायचा नाही हा मुद्दा दिल्लीच्या राजकारणात आणला आणि लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसवला. हे दिल्लीचं राजकारणाने जागतिक पातळीचा टर्न ज्याला आपण म्हणतोय की कॅसिनो कॅपिटलिझम त्याला दिलेला आहे. दुसरा मुद्दा जो दिल्लीच्या राजकारणामध्ये चर्चेला आला आणि अत्यंत महत्त्वाचा आहे की तो म्हणजे पक्षांतर करून आपण निवडणूक लढवू शकतो, तशी घटना घडली नाही. पक्षांतर करणारे लोक पडले, हाही कॅसिनो कॅपिटलिझमचा पराभव आहे. आणि त्याच्याऐवजी असं घटना घडली की जे सच्चे साधे कॉमन लोक असतील त्यांना सुद्धा निवडणुकीला संधी आहे, हाही विश्वास त्यातून निर्माण झाला. तिसरा मुद्दा याच्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा मला वाटतं तो म्हणजे की राज्य संस्था बेलगाम झाली होती, राजकारण बेलगाम झालं होतं, त्याला व्यसनच कोणाला घालता येत नव्हती. ही 77 नंतरची आजपर्यंतची घटना होती. प्रथम दर्शनी आपने दिल्लीच्या राजकारणात हा मुद्दा आणलाय की राज्य संस्थेला आम्ही सामाजिक कामाला लावू, राज्य संस्थेची आर्थिक पॉवर आम्ही सामाजिक दृष्टिकोनातून वळवू. या मुद्द्यांमुळे परिणाम असा झाला की दिल्लीच्या राजकारणातला हा चेंज नव्हे तर टोटल जागतिक पातळीवरची ही घटना मोठी आहे आणि ती दिल्लीच्या राजकारणातली पण मोठी घटना आहे, म्हणून ती भारताला गवसणी घालणारी घटना आहे. आणि यातून असं दिसतं की ही कदाचित कॅसिनो कॅपिटलिझमच्या विरोधात घटना मोठी पुढे येणार नाही, परंतु ही छोटीशी का होईना अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे. यातून प्रेरणा घेऊन असे पक्ष उभे राहू शकतात. हेच खरं नवं राजकारण आहे आणि हाच इश्यू दिल्लीच्या राजकारणात घडला असं त्याच्याकडे पाहावं लागेल. डॉक्टर प्रकाश पवार, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की बदललेल्या राजकारणाचं अधोरेखन दिल्लीच्या या निवडणूक निकालानं केलेलं आहे. आणि हे खरंच हे नवं राजकारण नक्की काय आहे, राजकारणाची परिभाषा काय आहे, याचाच वेध आपल्याला आगामी काळामध्ये घ्यावा लागणार आहे. आपल्यासोबत शायना एनसी आहेत. शायना एनसी, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही काही मुद्दे मांडत होतात. मला एक सांगा की ठीक आहे, एकतर फ्री 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 हा मुद्दा तुम्ही मांडला किंवा आश्वासनांचा मुद्दा मांडला, ही आश्वासनं पूर्ण कशी करायची हे आव्हान आप समोर आहे आणि आप ते पेलेल किंवा न पेलेल हे आगामी काळात समजेल. मतदार तेवढे शहाणे आहेत, त्यामुळे त्यांचाही हिशोब मतदार बघतील आणि त्याप्रमाणे काय करायचं ठरवतील. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भारतीय जनता पक्षाला जे अपयश आलं या निवडणुकीमध्ये, त्याची जी अनेक कारणं सांगितली जात आहेत, त्यातलं एक महत्त्वाचं कारण शायना असं मानलं जातं की जी अतिरेकी हिंदुत्ववादी भूमिका भारतीय जनता पक्षानं अलीकडच्या काळामध्ये घेतलेली दिसते. हे भाजप स्वतः नसेल पण भाजप परिवारातली बाकीची मंडळी जी आहे, त्यामध्ये घर वापसीचा मुद्दा असेल, नथुराम गोडसेंचं जे काही त्या संदर्भातल्या ज्या चर्चा सुरू आहेत की नथुराम गोडसे हा देशभक्त होता, या प्रकारची चर्चा सुरू आहे, त्या सगळ्या गोष्टी असतील, साक्षी महाराजांनी जो काही मुद्दा मांडला तो असेल, किंवा रामजादे हरामजादे हा मुद्दा असेल, या अतिरेकी हिंदुत्ववादाचा जो धुमाकूळ घातला गेला भारतीय जनता पक्षाने त्यांच्या परिवारानं, आणि हे होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प बसले, या सगळ्याचा परिणाम या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसला, अशी एक चर्चा सुरू आहे, असं एक विश्लेषण आहे. काय म्हणणं आहे? देखिए, ये विश्लेषण आप करने जाएं तो पिछले इलेक्शंस हम क्यों जीते,
आप जिस ढंग से आज भारतीय जनता पार्टी के प्रति ये कहना चाहते हैं कि बड़े से संगठन में क्या कहीं ना कहीं एक आवाज नहीं हो सकती है, जहां आप उससे सहमत हो या न हो वो दूसरा मुद्दा है, लेकिन क्या आपको पता नहीं कि मोदी जी जैसे नेता, उन्होंने पार्लियामेंट में ऑन द फ्लोर ऑफ द हाउस क्या कहा कि आप ये सब बयानबाजी बंद कीजिए, मैं सिर्फ हमारी प्रगति की राजनीति करना चाहता हूं और आप सब वही करेंगे। ये विनम्रता जो है वो भी पब्लिक ने देखा। मैं नहीं मानती हूं कि ऐसे कॉजेस के वजह से हम जीते या हारे। मैं मानती हूं कि जो हम एक स्थिर सरकार देना चाहते थे, एक नेतृत्वशील सरकार और एक प्रगतिशील सरकार, तो वो मॉडल चला महाराष्ट्र में, झारखंड में, हरियाणा में और जम्मू कश्मीर में। तो दिल्ली में क्या अलग है? दिल्ली में अलग ये है कि उनकी समस्या अलग है। एक नए पार्टी को एक मौका देना, और वो पार्टी जो आश्वासन पे आश्वासन, हर चीज मुफ्त दे रहे हैं, और फिर एक मौका भी देने में आपको कोई आपत्ति नहीं हो सकती है। जो केंद्र में बीजेपी है, बहुत सारे प्रदेश में बीजेपी है, लेकिन मैं आपको जरूर आश्वासन से कहना चाहती हूं कि आते हुए दिनों में आप देखेंगे कि जो राजनीति की परिभाषा जो बदल चुकी है, जहां एक ही मंत्र चलता है, परफॉर्मेंस और पेरिश, और वो परफॉर्मेंस मोदी जी समझते हैं, वो करते जाएंगे। और हम यानी कि संगठन और कार्यकर्ता कोशिश करेंगे कि बिहार हो या उत्तर प्रदेश हो या फिर तमिल हो या फिर वेस्ट बंगाल, वहां जो जीत भारतीय जनता पार्टी को मिलने वाला है, स्वाभाविक रूप से परिश्रम मिलने वाला है, उसके प्रति वापस ये विश्लेषण आप करेंगे। क्योंकि आज आप 8 महीने के बाद हमारे प्रति एक प्रश्न चिन्ह उठा रहे हैं, कल 8 महीने के बाद आप पार्टी के प्रति भी एक प्रश्न चिन्ह उठा सकते हैं। तो कहने का तात्पर्य ये है कि जो एक छोटे इलेक्शन से आप तय करेंगे कि भारतीय जनता पार्टी को सबक मिली है या क्या है इसका संदेश, ये विश्लेषण आप जरूर कीजिए, आप पत्रकार हैं, लेकिन आगे बढ़ना हमारा फर्ज है। और पार्टी की दृष्टि से हम देखेंगे कि पार्टी कैसे मजबूत हो, नेतृत्व कैसे सक्षम हो, और हम लोगों के साथ विश्वासघात कैसे न करें। शायना, तुमचा मुद्दा पोहोचला। 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे आश्वासनं आणि मुफ्त या प्रकारे ज्या काही घोषणा झाल्या त्याचा परिणाम झाला असं त्या म्हणतात. याचा अर्थ असा आहे की एकूण मतदार प्रगल्भ आहे, हे बहुधा शायना एनसींना मान्य नसावं. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आम आदमी पक्षाचं बाकी बलस्थान काय आहे त्याच्याविषयी त्या काहीच बोलत नाहीयेत. हाच मुद्दा घेऊन मला तन्मयकडे जायचं आहे की आम आदमी पक्षाचं नेमकं बलस्थान काय, ते सोडून आश्वासन आणि फुकट सगळ्या गोष्टी देणं याच्यामुळे मतदार भुलले, अशा प्रकारची भूमिका शायना एनसी मांडतात. तन्मयकडे मला जायचं आहे, ही चर्चा सुरू ठेवायची आहे, पण आत्ता मी घेतोय अगदी छोटा ब्रेक. कुठेच जाऊ नका, मी लगेच येतोय.